परतला गोळांगुळ सवेग चालिला सबळ जैसा कलोळ अग्नीचा. असो आतापर्यंत सर्व कथाभाग सर्व श्रोत्यांनी ऐकला, सूचकांनी सांगितला तसा तो कथाभाग असणारा कालनेमी आणि हनुमंताचं ज्या ठिकाणी समोरासमोर हनुमंतानं त्या कालनेमीला ओळखलं हा कपटी राक्षस आहे. अप्सरेने बरोबर आपल्याला सांगितलं हा कोण आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला राम भक्ताचं असणार कपट धरून त्याने आपल्याला फसवलं. याचे हनुमंताला तर राग भरपूरच होता, पण प्रभू रामचंद्राच्या कामासाठी विघ्न आणणारा हा राक्षस हा किती कपटी आहे, किती वाईट आहे, चांगल्या कामात अडथळा आणतो. त्यासाठी हनुमंताला खूप राग आला. केस पिंजारले, डोळे रक्तासारखे त्या ठिकाणी लाल बुंद झाले. चौताळला काय होतंय? लक्षोनी निशाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भारे वरी पडता. हनुमंतानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जय करून जय जयकार केला. कसा केला? प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जय जयकार केला आणि त्या कालनेमीच्या अंगावर झडप घातली. त्या कालनेमीचा त्या ठिकाणी चक्काचूर त्या ठिकाणी झाला. तरी राक्षसा तुरबळी आक्रंदे दिधली आरोळी कपी तुझी युद्ध समेळी मी रांगोळी करी. त्या ठिकाणी मेला नाही, त्या ठिकाणी खाली पडला आणि त्या ठिकाणी त्याला सुद्धा राग आला. सांगितलं तुझी मी आता सुद्धा गै करणार नाही, तुझी वानरा तुझी राख रांगोळी मी करेल असा तो युद्धाला त्या ठिकाणी तो कालनेमी असणार. ऐसे बोलता राक्षस भूमी आदळला कर्कश निधा उठिला बहुवस पर्वतेस धनानी. रागाच्या भरात असणारा कालनेमी सुद्धा त्या ठिकाणी धन 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 आपली शक्ती त्या ठिकाणी दाखवू लागला. असे त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी हादरू लागली. सर्व त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे, निम्या रात्रीची वेळ आहे. त्या ठिकाणी सर्व झोपलेली राक्षस जागे होऊ लागले. सर्व समाज त्या ठिकाणी जागा होऊ लागला. काय झालं काही कुणाला कळेना. संध्याकाळची रात्र आहे. त्या ठिकाणी सर्व झोपलेले लोक जागे झाले, खडबडून उठले. शब्द झाला अत्याद्भुत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून या तेथ सैरा धावत पर्वती. ज्या ठिकाणी हनुमंताला लक्ष्मणासाठी वल्ली आणायची ती तोच पर्वत. त्या ठिकाणी जे असणारे जे पहारेकरी होते गाढ झोपेत होते आणि या आवाजामुळे त्या ठिकाणी ते पहारेकरी उठले. कशामुळे आवाज झाला, काय झालंय कोण जाणे. त्या ठिकाणी दचकून झोपेतून उठते. काय करता? दनका उठिला दुर्धर जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्रास्त्रे पर्वतेंद्र शोधिती. त्या ठिकाणी असणारे राक्षस गण पहारेकरी त्या ठिकाणी जागे झाले, खडबडून उठले. आपापली जी शस्त्रास्त्र आहेत त्या ठिकाणी आपापल्या हातामध्ये घेतले आणि हातामध्ये घेऊन तिकडे तिकडे त्या ठिकाणी अंधारामध्ये त्या कोण आले काय झालंय याची परिस्थिती करण्यासाठी पाहण्यासाठी त्या ठिकाणी फिरू लागले. काय झालं? तव देखिला कपी केसरपी भवता वेढीला समग्री वर्षता ती शस्त्रास्त्री निशी माझी चोरी केवी करीशी. मग त्या ठिकाणी त्या पहारेकरांनी ज्या वेळेस शोध घ्यायला चालू केला त्यावेळेस त्या हनुमंतरात वानराच्या वेशात त्या ठिकाणी दिसून आले. सर्व पहारेकरी त्या ठिकाणी त्याच्या जवळ आले, वेढा टाकला, विचारपूस करू लागले. चला तू कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री कालासी पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणासी पुशिली. जो पहारेकरी उठले पहारेकरांनी त्या हनुमंताला वेढा टाकला, विचारू लागले तू कोण आहेस, कुठं आलास, येण्याचं कारण काय, कशासाठी आला सांग. या ठिकाणी तू आम्हाला वेगळाच दिसतोस, कारण काय आहे तुझा परिचय दे असं त्या ठिकाणी ते पहारेकरी हनुमंताला बोलू लागले. निशी मध्यान अंधारी तू विचारशी शिरगिरी शिखरी पर्वताकार शरीरी कोण धरेवरी पाळीला असे. मग त्या ठिकाणी तू जे असणार तू बलाढ्य दिसतोस, सर्व जे असणारा शूरवीर दिसतोस. या ठिकाणी तू कुठल्या कारणाला आलास, तू
तस्कर दिसतायस, कुठलीतरी चोर आहेस असं म्हणून त्या ठिकाणी त्याला हनुमंताला दंडू लागले ते पहाडी. एक म्हणती पुसता काय धरा बांधा हात पाय मध्यरात्री विचारत आहे तस्करा होय सर्वथा. मग त्या ठिकाणी जे पहारेकरी होते ते सगळे शहाणे थोडेच असत, कुणी हौशे गौशे नवशे सगळेच असत. अरे मला विचारता कशाला, धरा बांधा हातपाय सर्व त्या ठिकाणी त्याला पकडू लागले. धरण्याची आणि बांधण्याची त्या ठिकाणी हनुमंताला घाई करू लागले. ऐसा करीती कल्लोळ मिनले सभोवते सकळ ते देखो गोळांगुळे मधुर बोल बोलत. बघा शहाण्याचे लक्षण हे असतात. किती संकट आलं, किती समजा आघात होण्याची वेळ जरी आली त्या ठिकाणी शांतपणानं जो निवारण करतो तो खरा सज्जन, तो खरा ताकदवान असा असणारा तो हनुमंत त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी धरण्यासाठी बांधण्यासाठी सर्व तत्पर आहेत, करू लागलेत. आणि करत करत असा हनुमानजी विचार करतात, शांतपणाने त्यांना उत्तर देतात. काय बोलतात ऐका. जम्बू दीपाचे दक्षिण कोणी किष्किंदासे राजधानी सुग्रीव राज चुडामणी तयस्थानी नांदत. हनुमंतानं त्या ठिकाणी सर्व त्या राक्षसांना सांगायला सुरुवात केली. दक्षिण दिशेला जम्बूद्वीप नावाचा एक देश आहे. जम्बूद्वीप म्हणजे आपलं भारत देशाचं हे पहिलं नाव आहे जम्बूद्वीप. त्याच्यानंतर आपला भारत देश नाव पडलं. तसं तिथं एक असणारा तो सुग्रीव नावाचा राजा आहे आणि तो त्या ठिकाणी किष्किंधा नगरीमध्ये नांदत आहे. इथून चालू करतात सांगण्यासाठी. काय काय बोलतात ऐका. त्यासी सख्य श्रीरामेशी स्वामी मानी श्रीरामाशी तन मन अर्पिले भक्तीशी वानराशी अति प्रेम. मग त्या ठिकाणी सुग्रीव राजा असणारा तो त्या प्रभू रामचंद्राचा अतिप्रिय भक्त आहे. तो अतिप्रिय मानतो आणि सर्व वानर सेना असणारी त्या सुग्रीवाच्या ताब्यात आहे, सुग्रीवाच्या मुठीत आहे. आणि असा तो सुग्रीव राजा त्या किष्किंधेमध्ये नांदत आहे आणि तिथला मीच आहे. चला. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. थोडक्यात हनुमानजीला सांगितलं, जास्त पाळला लावत बसले नाही. सांगितलं रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना भाऊ भाऊ असणारे राम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी रावणानं त्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती आणली आणि शक्ती लागल्यामुळं लक्ष्मण हा त्या ठिकाणी धारातीर्थी कोसळलेला आहे. आणि धारातीर्थी कोसळल्यामुळं मला या ठिकाणी औषधी नेण्यासाठी यावं लागलं, म्हणून या ठिकाणी मी इथं आलो आहे असं शांतपणे उत्तर त्या हनुमंताने त्या ठिकाणी दिलं. वाचवा वया सौमित्रासी नेऊ आलो औषधीशी विघ्न न करावे आम्हासी नमन तुम्हासी मी करीतो. सांगितलं हनुमंताला, मी चोरी करण्यासाठी आलो नाही, मी वाईट कामासाठी आलो नाही. फक्त लक्ष्मण असणारा धारातीर्थी पडलेला आहे. रामाचा तो अंतःकरणातला तो भाऊ आहे. मी रामाचा भक्त आहे. लक्ष्मण त्या जखमी अवस्थेतून उठावा आणि त्यासाठी इथली वल्ली त्या ठिकाणी औषध म्हणून मला न्यायची आहे, म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. उदया येता गबस्ती प्राण सांडील उर्मिलापती म्हणून औषधी मध्यरात्री नेवो निश्चिती मी. दुसरं काहीच कारण नाही. फक्त जर दिवस उगवायच्या आत जर मी समजा वल्ली घेऊन नाही गेलो तर त्या ठिकाणी सौमित्र असणारा मरेल आणि सौमित्र मेल्यानंतर सर्व कार्य बंद पडेल. म्हणून यासाठी मी संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी औषधी नेण्यासाठी आलो आहे. मला औषधी घेऊन जाऊ द्या. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीरे मार्ग सत्वर मज द्यावा. मग त्या ठिकाणी सांगितलं सर्व वानर वीर असणारे सुग्रीवाच्या आज्ञेत आहे. मी सुद्धा सुग्रीवाच्या आज्ञेत आहे. सुग्रीवानं मला आज्ञा दिली औषधी घेऊन ये म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. माझं नाव हनुमंत आहे म्हणून मी औषध घेतो आणि माझ्या कामासाठी मी जातो. मला आडवं येऊ नका असं हनुमंतराय त्या ठिकाणी. पुढील वाचक सहदेव डाबकर आणि सूचक आहेत विलास डाबकर गांजपूर. चला. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वथा करून हे विघ्न
पुढीला शिकरिता चळणे श्री रघुनाथ शोभेल. बघा हनुमंतानं सांगितलं माझ्या स्वामीच्या कार्यासाठी जर विघ्न जर आणत आल, चांगल्या कामासाठी जर विघ्न जर आणला, आताही बघा कुठंतरी एखादा सप्ताह असेल, कुठं शक्ती असेल, कुठं कार्यक्रम असेल, चांगलं कार्य जर त्या ठिकाणी चाललेलं असेल, सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी हातभार लावावा आणि त्या ठिकाणी ते कार्य सिद्धीस न्यावं. तशा प्रकारे असणाऱ्या माझ्या प्रभूचं कार्य आहे, त्यासाठी मी औषधी न्यायला आलो आहे. मला औषधी घेऊन जाऊ द्या, नसता माझ्या प्रभूला त्या ठिकाणी राग येईल, प्रभू रामचंद्र शोभतील असं त्या ठिकाणी हनुमंतराय विनंती करून त्या सर्व पारेकऱ्यांना बोलतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. सर्व वाचक सूचकाला विनंती, वेळ भरपूर व्हायली, कथा भाग पाठीमागे राहिलाय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. आई से बोलता कपिकेशरी, गंधर्व सरसावले भारी, केवडी राम सुग्रीवाची थोरी, औषधी रात्री नेवाला. असो गणेशाच्या चरणी साष्टांग नमन करून जमलेले साधू संत भाविक भक्त माता मौल्या सर्वांच्या चरणाला नतमस्तक होतो आणि या ठिकाणी कथेला सुरुवात करतो. कथेचा अनुसंधाने हनुमानजी सांगू लागले होते. हनुमानजीने आपली स्वतःची ओळख करून दिली. ओळख करताना सांगितलं आपला असणारा राजा कोण आहे, आम्ही कुणाचे सेवक आहेत आणि या ठिकाणी कशासाठी आलोय, एवढं सांगितलं. या गंधर्वाली काहीच कळलं नाही. गंधर्व म्हणले अरे हे असलं कोणीतरी, कुठला रामन कुठला सुग्रीव, तुझा राजा असल, तुझा देव असल, आमचं त्याचं देणं घेणं नाही. धरा म्हणले ना हनुमंताला. सर्वांनी आपापले शस्त्र उचलले. काय करतात ऐका. सकळ सैन्य सरसावल मारावया सिद्ध झाले, गदा परिगती कत भाले, वर्षो लागले समकाळ. सगळ्याची सगळे गंधर्व सगळे 14,000 एकदा सरसावले. प्रत्येकानं आपापला शस्त्र हातामध्ये घेतलंय. कोणी गादा घेतली, कोणी परी घेतलं, कोणी बहाला घेतला, कोणी तलवार घेतली. प्रत्येकानं शस्त्र घेतलंय. हनुमंताला हाणायला सुरुवात केलेली. काय करतात हनुमानजी. चौपासी धावती सैरण होती गंधर्व आडदराम, आकळावया वानरा करीती खरा पुरुषार्थ. 14,000 गंधर्व त्यांनी एकटा एक मारुती, एकट्याला धरायचंय. चारी बाजूने येडा घातलेला आहे. का तरी असणाऱ्या मारुतीला धरायचंय. हसणारा चोरी करण्यासाठी आलाय, याला सजा लावायची म्हणून चारी बाजूने झालेत. मारुतीला धरू पाहतात, त्याला असणारे हनू पाहतात. काय करतात हनुमानजी पहा पुढं. गंधर्व मिनले 14 सहस्र, एकला एक कपिंद्र, क्रोधा चढला दुर्धर, करू संहार आदरीला. एकटा एका हनुमंत 14,000 गंधर्वांनी येडा घातलाय. गोडीने सांगितलं, गोडीने ऐकत नाहीत, गोडीने असणारा विरोध करते. हनुमंताला बी राग आलाय. बघतो म्हणला तुमच्याकडं कसा मारतो ऐका आता. वाढला दारुण रोमे थरकती संपूर्ण, भयानक दिसत चिन्ह, कपिंद्र जान खवळला. हनुमंताला राग आला. रागाच्या भरामध्ये हनुमंत वाढले गेलेले आहेत. किती उंच वाढले गेले हनुमंत असणारे म्हणले कोटी कोसापर्यंत उंच गेलेले आहेत. शरीरावरचे सर्व असणारे रोम त्या ठिकाणी उभा राहिले. आता असणारे एकाचा अंत करतो. हनुमंतानं निश्चय केला. काय करतो पहा पुढे. एक मुष्टी घात मारिले, एक दाता तळी रगडिले, उरले ते पुच्ची बांधिले, मग आपटिले खडके. बघा आता हनुमंत रागात आले युद्धाला सुरुवात झाली. जशी युद्धाला सुरुवात झाली, एकाच्या डोक्यात बुक्की मारली. बुक्की सरसर असणारा गंधर्वाचा नाश केला. दुसरा असणारा दातातळी रगडला, हनवटी खाली धरला. जसा दाबला तसाच मिळाला. बाकी उरले होते 14,000 एकदा शिफ्टी मध्ये भारा बांधला. गरगर फिरवला आणि खडकावर आदळला. एकदा चक्काचूर केले. काय करतो पुढे ऐका. एकच वेळ सत्वर मारिले 14 सहस्रे, केला राम नामे भुबुकार,
विजयी कपिंद्र स्वय झाला. एकटा एक हनुमंतांनी एकाच वेळेस असणाऱ्या 14,000चा नायनाट केलाय. 14,000चा असणार त्या ठिकाणी चुरा केला. एक बी जिवंत राहू दिला नाही. शेवटी असणाऱ्या आपल्या असणाऱ्या प्रभूचं नाव घेतलं. आपल्या स्वामीच्या नावाचा जय जयकार केला. आपण बी सर्वजण जय जयकार करा. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. ज्याचे मुकिरा नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण. कळी काल स्वय आपण नित्य नमन त्यासी करी. पहा हनुमंताने या ठिकाणी आपल्या स्वामीचा जय जयकार केला होता. आपल्या रामाचा आपल्या असणाऱ्या भक्त गुरुचा जय जयकार केला. कशा प्रकारे जय जयकार केला? हनुमंत एकदा जय जयकार केला. त्याने पाताळ दान आणले होते. स्वर्ग मृत्यू आणि असणार म्हणले पाताळ. त्याने तळामध्ये आवाज उठला होता. आता मी आपला जय जयकार ऐकला. आपले राम भक्तांनी जय जयकार केला. पण आपल्या शेजारी झोपलेलेच उठले नाहीत. जर सर्वांमध्ये शक्ती असेल, खरंच आपण रामकथा ऐकत असताल तर सर्वांनी एकमुखानं एकदम जोराचा जय जयकार करायचा. जेणेकरून आपल्या शेजारी झोपलेले यांनी तरी जागा व्हावा. त्याच्यासाठी पुन्हा एकदा जय जयकार करा. बोला प्रभू रामचंद्र. ऐसा नामधार कवीर विजयी झाला कपिंद्र. नामे गर्जनी सत्वर औषधी भार पाहत. बघा अशा प्रकारचे हनुमंत कसे आहेत? नामधारक आहेत. ज्यांच्या मुखामध्ये अहोरात्र रात्र असू द्या, दिवस असू द्या, कुठलीही वेळ असू द्या, रामाशिवाय दुसरं नाम नाही. आणि ज्याच्या मुखात अहोरात्र राम नाम आहे त्याला कुठलंही विघ्न बाधा करणार नाही. त्याला कुठलंही विघ्न त्याच्याकडे असणारं वळून बघणार नाही. असे हनुमंत त्या ठिकाणी विजय झाले. विजय झाल्याच्या नंतर आता औषध बार हुडकू लागले. कसा घेतात पहा. पर्वताचे शिखर पाहता औषधी भार. सहसा नवती गोचर तेने कपिंद्र खवळला. हनुमंताला वाटलं आता आपण द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी, पर्वताच्या माथ्यावर शिखरावर कुठं तरी औषध असेल. या शिखरावर जायचं. इथं औषध बघायचं नाही सापडलं, दुसऱ्या शिखरावर उडी मारायची. चहू बाजूला पर्वताकडे बघितलं. कुठल्याही ठिकाणी औषध बाहेर दिसत नव्हता. काय केलं हनुमानजीने पहा. चाले मांडिले पर्वत दिसून यदी औषधी ते. नेने माझ्या पराक्रमाते सामर्थ्य याचे पाहू पा. हनुमंताला वाटलं आतापर्यंत असणार आपल्या संग चाळो मानलं होतं, डाव मानला होता कोणी त्या काळनेमीनं आतापर्यंत येऊ दिलं नाही. इथं आलो आता. पर्वत बी असणारा त्या रावणाला मिळला का काय? पर्वत बी आपल्याला औषध दिसू देत नाही. पण या पर्वताला बी माझ्या ताकदीचा अंदाज नाही. याला माझं असणारं रूप, माझी ताकद धावावं लागल. हनुमानजीने विचार केला. काय करतात ऐका. म्हणून खवळला मानसी तव औषधी देखील पश्चिमेसी. धावून गेला त्या पासी तव पूर्वेसी देखील. मनाच्या ठिकाणी ठाम निर्णय केलाय. आता पर्वताला आपली ताकद दावावं लागल. आपली ताकद दावल्याशिवाय हा औषध दावित नाही. मनाच्या ठिकाणी निश्चय केला. निश्चय पक्का झाल्याबरोबर पर्वताच्या पश्चिम बाजूला औषधी चमचम चमचम चमकू लागल्या. लगेच उड्डाण घेतला. पश्चिम बाजूला घेतला. तिथल्या औषधी गुप्त झाल्या आणि पूर्वेला चमकू लागल्या. काय करतो पहा पुढं. उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत लकलकीत. वानर विस्मित झाला तेत काय येते करावे. जसे हनुमंत पश्चिमेला उड्डाण घेतलं आणि पूर्वेला आले तोपर्यंत औषधी दक्षिणेला जाऊन थांबल्या. दक्षिणेला चमचम करू लागल्या. हनुमंताने पुन्हा दक्षिण बाजूला उड्डाण घेतलं. औषधी उत्तर बाजूला गेल्या. सर्व पर्वतावर औषधी चमचम करतात. पण जिथं हनुमंत जाईल आणि तिथं लुप्त पावतात, अंधकार होतात. काय करावं हनुमंत विचार करू लागले. औषधी मनोनी धरू जाय तव झांडोरा कैचा काय. तो सांडोनी आणि पाहे तव ते होय तैसेची. हनुमंताने विचार केला. आता आपण औषधीच्या जवळ पोहोचलो. औषधी धरायचं म्हणून हनुमंतान जायचं नसणार. औषधीला हात लावायचा. औषधी नष्ट व्हायची. झाडाचा पाला हातामध्ये यायचा. हनुमंतानं दुसऱ्या बाजूला जायचं. तिथं जाऊन धरायचं. त्या बाजूला बी झाडाचा पालाचा हातात येऊ लागला. औषध गुप्त होऊ लागल्यात. काय करते हनुमानजी. पुढील वाचक मीरा वैजनाथ मुंडे. सूचक आहेत उत्तम महाराज वाकेकर. चिंता तुराती उद्विग्न काय आपण बोलत. हनुमंताच्या मनाला चिंता लागली. का तर औषधे हातामध्ये येत नाही.
ज्या ठिकाणी औषधं घ्यायला जातोय त्या ठिकाणी पाला हातात आल्याशिवाय राहत नाही. हनुमंताला चिंता लागली, मन असणारं उद्विग्न झालं, मनाची चलबिचल सुरू झाली. काय करतात हनुमानजी? पुढील वक्ते आपल्याला सांगतील. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. किती झाले? 66. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. आजी जी तुका पुरुषार्थ केला ती तुका उघा वाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाची. पवित्र आणि पावन या भूमीमध्ये नंदन महाराज तुमच्या गावचे जे होते, सलग 10 वर्ष आमच्या गावामध्ये त्यांची कीर्तन सेवा असायची. आणि खरंच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, जसं आपण म्हणतो त्यावेळेस फक्त एकदा नेम घेतला की वेळेला हजर होणं आणि त्यांच्या पावनभूमीमध्ये आज येण्याचा योग. आपल्या सर्वांचं दर्शन या ठिकाणी कथेचा कथाभाग आहे. हनुमंतराय म्हणतात, आतापर्यंत मी माझ्या रामचंद्र प्रभूसाठी जी जी कामं केली ती आज वायाला जातेत का काय? का ज्या कामासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे ती औषधी मला या ठिकाणी सापडत नाही. काय करावं रामचंद्र प्रभू विचार करू लागलेले हनुमंतराय. दुष्कर कर्मे केली ती अवघीच वाया गेली. औषधीनी बुडी दिदली शक्ती झाली तेही व्रता. रामप्रभू जे जे तुमच्यासाठी मी काम केलेले आहेत आज त्याचं काहीच चीज झालं नाही असं मला माझ्या मनामध्ये वाटतंय. का मी या ठिकाणी मी औषधी आणतो असं म्हटलेलं होतं, मात्र या ठिकाणी औषधीचं मला दर्शन होत नाहीये. ज्या कामासाठी आलेलो आहे ते कामच माझं पूर्ण होत नाहीये. विचार करू लागलेले. सुग्रीवा काय मुख दाऊ श्रीरामचरण कैसे पाहू. अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेल. मी ज्या कामासाठी आलेलो आहे सर्वांसमोर सांगितलं होतं मी जाईल औषधी घेऊन येईल. त्या सुग्रीवाला काय माझं मुख दाखवू, बिभीषणाला काय सांगू, मी रामचंद्र प्रभूला काय उत्तर देऊ. कारण ज्या कामासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे ते काम माझ्याच्यानं पूर्ण होत नाहीये. मग मी या ठिकाणी काय करायला पाहिजे? हनुमंतरायाच्या मनामध्ये विचार येऊ लागलेले. मी निजाभिमान केला पाही औषधी आणि न अवघ्याई. श्रीराम नास आहे हे काही अहंता सर्व ही घातक. या ठिकाणी असणार हनुमंतराय म्हणू लागले मी औषधी आणतो म्हणलेलं आहे. माझा मीपणा तर मला नडला नसेल ना. माझा जो अभिमान आहे तो या ठिकाणी आडवा येतोय का काय? मला औषधीचं दर्शन होत नाहीये तेच या ठिकाणी होतंय का काय? अशी चिंता हनुमंतरायाच्या मनामध्ये त्यांना सतावू लागलेली आहे. अहंता कर्म सिद्धी न वचे अहंता सुख न घडे स्वर्गीचे. अहंता सार न पावे वेदांचे अहंता साच घातक. जर अहंता आली, गर्व आला, मीपणा आला, मोठेपणा आला ना तर यश प्राप्ती होत नाहीये. जे काम आपल्याला करायचंय ते पूर्णत्वास जात नाहीये. ते आज माझ्या सोबत घडतंय का काय? जो राम प्रभूचा सेवक आहे सदोदित रामाशिवाय माझ्या जीवनामध्ये काही नाहीये. त्या हनुमंतराया जर अहंता अडवी येत असेल तर तुमचं आमचं या जीवनामध्ये काय होत असेल याचं आत्मपरीक्षण करण्यासारखी ओवी आहे. अहंतान साधे स्वामी कार्य अहंतेने साधन हत होय. अहंता यशनला आहे निंदे होत. अहंता जर माणसाच्या मनाला लागली किंवा जो जड जीव आहे त्या जीवाच्या मनाला जर अहंता लागली तर यश प्राप्ती होत नाहीये, विजयाची प्राप्ती होत नाहीये. आणि या ठिकाणी असणारं त्या अहंतेनं जे पुण्य कमवलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी वायाला जाऊ शकतं. अशी अहंता आहे ती या ठिकाणी मला आडवी येते. मी आणतो औषधी
असा मीपणा मला या ठिकाणी नडतोय. हनुमंतराय विचार करू लागले. अहंता नव्हे चित्त शुद्धी, अहंता नव्हे साधन सिद्धी, अहंता नव्हे सत्व शुद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक. अहंता मनामध्ये आलेली आहे, त्या अंतेमुळे चित्त शुद्ध होत नाहीये, मनामध्ये चांगले विचार राहत नाहीये. आणि अहंता जर माणसाच्या मनाला लागली तर माणसाला कुठल्याच गोष्टीचं जे काय सुख आहे, समाधान आहे, चांगलं कार्य ते करता येत नाहीये. कारण या ठिकाणी असणार मी जी गोष्ट करतो म्हणून या ठिकाणी आलेलो आहे, जर मला ही गोष्ट बाधा येत असेल तर नक्कीच या ठिकाणी माझं तर चुकलेलं आहे. असे विचार हनुमंतरायाच्या मनावर त्या द्रोणागिरी पर्वतावर येऊ लागले. आहिक सुख नव्हे देख, अथवा नव्हे पारत्रिक, अहंता भोगी जे नरक, अहंता घातक जगा. अहंता जर मनाला लागली तर जे स्वतःला जे सुख घ्यायचंय ते सुख प्राप्ती होत नाहीये. अहंतेनं माणसाच्या जीवनामधला जो का अर्थ आहे तो अर्थ राहत नाहीये, अर्थहीनता जीवनामध्ये येते. आणि अहंता मनामध्ये लागली तर कुठल्याच गोष्टीची यश ते माणसाला लागत नाही, अपकीर्ती अंगी लागते. या जीवाला जर अहंता लागली तर कुठलंच काही मिळू शकत नाही. तेच आज माझ्या अनुभवाला आलेलं आहे. हनुमंतरायाचे विचार आहेत. ते अहंता मी आपण श्रीरामा सम्मुख केली जाण, तेने नागवलो संपूर्ण औषधी दर्शन. मी या ठिकाणी रामचंद्र प्रभू समोर संपूर्ण जे का व्युत्पत्ती आहेत सर्वांसमोर म्हणलं होतं, मी आत्ता जातो औषधी घेऊन येतो, लक्ष्मणाला उठवतो. ती अहंता मला बाधा ठरते. मी माझ्या राम प्रभू समोर, कारण मी रामासमोर म्हटल्यामुळं आज या ठिकाणी मला अपयश येतंय. कारण या ठिकाणी जो गर्व आहे तो तर माझा आडवा येत नसेल ना, असे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. म्हणती हनुमान पामर, नेने औषधी संभार, किती आणिले कतवार, पाले खाईर मरकट. या ठिकाणी असणार मी एक पाले खाणार आहे, मी एक पामर आहे, सर्वात लहान आहे. मात्र या ठिकाणी मला मोठेपणा आलेला आहे, मला गर्व आलेला आहे. मी जातो आणि औषधी आणतो. म्हणूनच या ठिकाणी जे यश मला मिळतंय रामप्रभूच्या कृपा आशीर्वादानं, जे जे मला आजपर्यंत करता आलं ते आज का या ठिकाणी येत नसल याची खंत त्यांच्या मनामध्ये त्या पर्वतावर येऊ लागले. पुढील वाचक हनुमान महाराज मुरकुटे आंबेवडगावकर, सचेत चांगले महाराज चांगले गव्हाणखडी. भार बांधोनिया नेता उपहासता होई. हनुमंतराय म्हणू लागले, काय करायला पाहिजे आता? ज्या औषधी आहेत ना त्या औषधीचा भारा बांधावा, घेऊन जावं. आणि त्या जर औषधी मी घेऊन गेलो तर सुषेण वैद्यराज त्या ठिकाणी जातील आणि त्या औषधीमधून जे का दिव्य औषधी आहेत त्या घेतील आणि त्या बिळामध्ये टाकतील. ही युक्ती मी करायला पाहिजे, असे विचार हनुमंतरायाच्या मनामध्ये येऊ लागले.